नमस्कार. लोकमित्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. बातमी आहे बीड लोकसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवार प्राध्यापक ईश्वर मुंडे यांची पत्रकार परिषदेची. सविस्तर वृत्त असं आहे की भाजप बीड लोकसभेसाठी पंकजाताई मुंडे यांना निवडणुकीसाठी रिंगणात उतरवेल असे संकेत दिसत आहेत. तर इंडिया आघाडीच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्ष आपला उमेदवार देणार आहे. माजी मंत्री जयसिंग गायकवाड, प्राध्यापक ईश्वर मुंडे, डॉक्टर नरेंद्र काळे, प्राध्यापक सुशीलाताई मोराळे, माजी आमदार साहेबराव दरेकर, भाई गंगाभीषण थावरे हे संभाव्य उमेदवार म्हणून जनसंपर्क करत आहेत. दिनांक 10 रविवारी प्राध्यापक ईश्वर आनंदराव मुंडे हे जनसंपर्कानिमित्त पाटोदा येथे आले असता ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले की मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारनं जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केलेली नसल्यामुळे जनतेत तीव्र नाराजी आहे. महागाई, बेरोजगारी, शेतीमालाला भाव नाहीत, शेतकरी विरोधी कायदे यामुळे असंतोष निर्माण झालेला आहे. शासकीय कंपन्यांचे खाजगीकरण, शासकीय नोकऱ्यांचे कंत्राटीकरण, महाराष्ट्रातील उद्योगांचे गुजरातला अपहरण करणे, बीड जिल्ह्यात केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाचा एकही प्रकल्प उभा न करणे यामुळे जनता आपली नाराजी लोकसभेच्या भाजप विरोधी मतदानातून दाखवून देईल. परिणामी बीड लोकसभेत परिवर्तन होऊन इंडिया आघाडीचा उमेदवार निवडून येईल, असं मत बीड लोकसभेचे संभाव्य उमेदवार प्राध्यापक ईश्वर आनंदराव मुंडे यांनी व्यक्त केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्षाचे पाटोदा तालुका अध्यक्ष शिवभूषण जाधव, लीगल सेलचे ॲडव्होकेट नारायण जाधव, सेवानिवृत्त अधिकारी सेलचे श्रीराम टेकाळे, युवक अध्यक्ष विनोद पवार, विद्यार्थी आघाडी गणेश रणदिवे, जिल्हा कार्यकारिणीचे ॲडव्होकेट सय्यद वहाब, राष्ट्रीय काँग्रेस तालुकाध्यक्ष राहुल जाधव, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुकाध्यक्ष मुकुंद शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे विठ्ठल नाईकवाडे यांचेसह पदाधिकारी व पत्रकार बांधव उपस्थित होते. ईश्वर आनंदराव मुंडे. देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका जवळ येऊन ठेपलेल्या आहेत. लोकसभेच्या निवडणुकीचं बिगुल केव्हाही वाजू शकतं. त्यासाठी सर्वच पक्षांनी आपापली तयारी सुरू केलेली आहे. त्याचप्रमाणे इंडिया आघाडीच्या वतीनं बीड जिल्ह्यामध्ये लोकसभेचा उमेदवार हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मान्य खासदार शरदचंद्रजी पवार साहेब या पक्षाच्या वतीनं देण्यात येणार आहे. म्हणून प्रत्येक पक्ष जसा चाचपणी करतो त्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मान्य खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या उमेदवारासाठी चाचपणी चालू आहे. आम्ही संभाव्य उमेदवार म्हणून जनतेमध्ये जाणे, जनतेच्या काय अडीअडचणीत, लोकसभेची निवडणूक कुठल्या मुद्द्यावर लढायला पाहिजे, देशातले काय प्रश्न आहेत, जनतेचं मत काय आहे हे आजमावणे आणि पक्षाचा चिन्हाचा, तुतारी चिन्हाचा प्रसार आणि प्रचार करणे यासाठी आम्ही संभाव्य उमेदवार माननीय माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड पाटील, माननीय नरेंद्र काळे साहेब, माननीय सुशीलाताई मोराळे, गंगाभीषणजी थावरे, पूजाताई मोरे आणि मी स्वतः ईश्वर मुंडे आम्ही सर्व उमेदवार एक संभाव्य उमेदवार म्हणून फिरत आहोत. पक्ष त्या पक्षाच्या चॅनलनुसार, सर्वेनुसार चाचपणी करून अंतिम उमेदवार देईल. परंतु आम्ही जो उमेदवार माननीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब देतील त्या उमेदवाराचं नाव आणि त्या उमेदवाराचा प्रसार आम्ही करणार आहेत. सगळेजण एक मताने काम करणार आहेत. परंतु आज जनतेमध्ये जात असताना मी पाटोदा तालुक्यामध्ये आज या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. या पत्रकार परिषदेला उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मान्य खासदार शरदचंद्रजी पवार साहेब, पक्षाचे तालुका अध्यक्ष मान्य शिवभूषण दादा जाधव, त्याचबरोबर युवक अध्यक्ष विनोद पवार आणि राष्ट्रीय काँग्रेसचे माननीय राहुलजी जाधव हे सर्व उपस्थित आहेत. सर्व पत्रकार बांधवांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. देशामध्ये मोदींचं सरकार हे जनतेच्या दिलेल्या आश्वासनामुळं आणि पूर्तता न झाल्यामुळं हे नापास झालेलं सरकार आहे. मोदी साहेब जे टीव्हीवर सारखं येऊन सांगायला लागलेत की मोदी की गॅरंटी, मोदी की गॅरंटी, सर्व जनतेला कळालेलं आहे की मोदींचं खोटेपणाची प्रचाराची मोदी साहेबांची गॅरंटी आहे. जे मागच्या निवडणुकीमध्ये दिलेले आश्वासनं होते ते पूर्ण झालेले नाहीत. बेरोजगारी वाढलेली आहे, महागाई वाढलेली आहे, शेतीमालाला भाव नाहीत, शेतीमालाला स्वामीनाथन आयोगाने केलेल्या शिफारशी मान्य नाहीत आणि स्वामीनाथन आयोगांना भारतरत्न पुरस्कार द्यायचा आणि तोही घटनाबाह्य आहे. आपल्या घटनेमध्ये दरवर्षी 3 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्याची तरतूद आहे. यावर्षी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भारतरत्न 4 व्यक्तींना भारतरत्न दिला. त्या व्यक्तींना भारतरत्न द्यायचा, परंतु त्यांनी केलेल्या शिफारशी असतील किंवा त्यांचे विचार अंमलात नाही आणायचे, इतकी दुर्दैवी घटना देशामध्ये कधी घडलेली नव्हती. तर ही आता मोदी साहेबांच्या काळामध्ये घडत आहे.
म्हणून केंद्रातलं भाजप असेल, राज्यातलं सरकार असेल, हे आता भाजपचं सरकार आहे, हेही सरकार जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी हे कमकुवत ठरलेले आहे. म्हणून जनतेमध्ये ती नाराजी आहे. त्याचबरोबर जनतेला हे फोडाजोडाचं राजकारण आवडलेलं नाही. जनतेला एक तात्विक राजकारणाची सवय आहे. आपला महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे, तर या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये तत्वाचं राजकारण, भाजपचा जरी विचार केला तरी अटलजींची भाजप ही वेगळी होती. एक मतांनी सरकार कोसळलं, परंतु त्यांनी चुकीचा पाठिंबा घेतला नाही अटलजींनी. परंतु आता तसं नाही. आता 400 पार 400 पारचा नारा लावलेला आहे. 400 पार काय 200 पण पार होऊ शकत नाहीत. या मुद्द्यावर मग कोणता पक्ष फोडायचा, कोणत्या पक्षातले लोक घ्यायचे, फुटत नाही तर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, आणि भ्रष्टाचाराचे आरोप केले की दुसऱ्या दिवशी मस्त शुद्ध स्वच्छ करायचं, आणि मोदी की स्वच्छते की गॅरंटी, भ्रष्टाचार मुक्ती की गॅरंटी, अशा पद्धतीनं काम चाललंय. हे जनतेला पटलेलं नाही. म्हणून मी या ठिकाणी आपणा सर्वांसमोर सांगू इच्छितो की येत्या लोकसभेला बीड जिल्ह्यामध्ये परिवर्तन हे अटळ आहे. कारण देशातल्या केंद्राच्या भाजपची नाराजी, महाराष्ट्रातल्या ह्या फोडाजोडीच्या राजकारणाची नाराजी, आणि हे सर्व मी सांगितलेल्या समस्या यामुळं, आणि बीड जिल्ह्यामध्ये केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे, महाराष्ट्र सरकार, बीड जिल्ह्यात एक उद्योग आलेला नाही, युवकांच्या हाताला काम नाही, उद्योग रोजगार नाही, आणि ह्या परिस्थितीमध्ये पूर्ण जिल्हा त्रस्त झालेला आहे. एखादा उद्योग जर आलेला असता तर हाताला काम मिळालं असतं. मी बऱ्याच वेळेला ऐकतो की बीड जिल्ह्यातले लोक किंवा पुढारी ऊसतोड कामगाराची मजुरी वाढवण्यासाठी प्रयत्न करतात. मजुरी वाढवण्यापेक्षा मी म्हणतो त्यांच्या हातातला कोयता सुटला पाहिजे, त्यांच्या मुलाबाळाच्या हातामध्ये कॉम्प्युटर आला पाहिजे, पेन पेन्सिल आली पाहिजे, तर त्यांचा विकास होणार आहे. त्याच्यासाठी कोयता कसा सुटेल, बीड जिल्ह्यामध्ये उद्योगधंदे कसे उभारले जातील, ह्याच्यासाठी लक्ष न दिल्यामुळं हे भाजप आणि भाजपचे सर्व पदाधिकारी फेल गेलेले, जनतेच्या समोर नापास झालेले आहेत. म्हणून येत्या काळामध्ये इंडिया आघाडीचा उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार, माननीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब जो उमेदवार देतील तो उमेदवार बहुमताने निवडून येणार आहे, असं या प्रसंगी मी सांगतो.